प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं नेक्स्ट म्हणजे लास्टचं एक्झाम्पल आहे पहा. एक्झाम्पल स्क्रीनवर दिसतंय पहा. एक्झाम्पल नंबर 10. Walls of two buildings on either side of a street are parallel to each other. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. On turning the ladder over to the other side of the street, its top touches the window of the other building at height 4.2 meter. Find the width of the street. तर आता इथे आपल्याला एक्झाम्पलचा अर्थ समजावून घ्या. तर रस्त्याच्या दुतर्फा 2 बिल्डिंग्स आहेत आणि त्यांच्या ज्या भिंती आहेत त्या पॅरलल टू ईच अदर आहेत आणि एक शिडी लॅडर जी आहे शिडी 5.8 मीटर लॉंग तर ती रस्त्यावर ठेवलेली आहे आणि ती एका बाजूला ज्यावेळी टच केली जाते भिंतीला तर ती किती उंचीवर असते 4 मीटर इतक्या उंचीवर असते 4 मीटर इतक्या उंचीवर असते. शिडीचं खालचं टोक न हलवता शिडी दुसऱ्या भिंतीवर जर टेकवली इथे टर्निंग द लॅडर म्हटलेलं आहे तर दुसऱ्या साइडच्या स्ट्रीटच्या दुसऱ्या साइडला म्हणजेच भिंतीवर जर टेकवली तर तिचा जो टॉप आहे तिचं वरचं टोक जे आहे तर दुसऱ्या बिल्डिंगच्या विंडो पर्यंत ते पोहोचतं तिथे आणि तिथे हाईट आहे उंची आहे 4.2 मीटर. तर आपल्याला त्या रस्त्याची रुंदी शोधायची आहे. तर असं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल पुन्हा एकदा पहा. एक्झाम्पल स्क्रीनवर आहे वाचा. Walls of two buildings on either side of a street are parallel to each other. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. On turning the ladder over to the other side of the street, its top touches the window of the other building at a height 4.2 meter. Find the width of the street. Okay. आता आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला इथे डायग्राम काढणं इथे गरजेचं आहे. तर इथे आपण समजा असा हा स्ट्रीट आहे रस्ता आहे आणि रस्त्याच्या दोन्ही टोकांना बिल्डिंग्स आहे. इकडे एक बिल्डिंग आहे असं समजूया तिची वॉल आहे भिंत आहे आणि दुसऱ्या साइडला इकडे एक वॉल भिंत आहे ती बिल्डिंगची. आता सपोज इथे लॅडर आहे स्ट्रीटवर आणि त्याचं टॉप जे आहे ते स्टार्टिंगला समजा फर्स्ट पोझिशनला इकडे ते असं भिंतीला इकडे टच झालेलं आहे. ओके. तर आता याने माहिती कशी दिलेली आहे ती आपल्याला इथे भरायची आहे. नंतर हीच लॅडर खालचं टोक चेंज न करता अशी या साइडला फिरवायची आहे. फिरवल्यानंतर ती लॅडर या पोझिशन मध्ये अशी येईल आणि मग
आता आपल्याला इथे लक्षात येणं गरजेचं आहे, परपेंडिक्युलर आहे स्ट्रीट आणि बिल्डिंगची वॉल, तर हे परपेंडिक्युलर असतात हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर इथे आपण यांना नेम देऊ. नेम तुम्ही कसेही देऊ शकता. इथे आपण ABCD पासून स्टार्ट करू. समजा इथं पण नेम आपल्याला द्यावं लागेल. पहा का, तर ते वॉल आहे इथपर्यंतचा पार्ट. तर आता इथे ए, समजा इथे ए दिलं, इथे बी दिलं, जस्ट मिनिट, इथे बी, आणि इथे सी देऊ, इथे डी देऊ, इथे ई देऊ, ABCD E. आता इथे काहीतरी देऊ, F देऊ, EFG. आता असे आपण नेम दिलेले आहेत. आता इथे दिलेली माहिती पहा, तर ही फर्स्ट बिल्डिंग इकडे आहे AB, तर ती जी वॉल आहे ते टेकलेली आहे लॅडर इथे टॉप, ती 4 मीटर वर आहे, इथे 4 मीटर आहे डिस्टन्स. देन लॅडरची लेंथ दिलेली आहे 5.8 मीटर. अर्थातच ही पण लॅडरच आहे, त्यामुळे ही लेंथ काही चेंज होणार नाही लॅडरची, 5.8 मीटर. आता ही इकडे वरती ज्यावेळी लॅडरची सेकंड पोझिशन मिळाली, तर त्यावेळी लॅडरचं टॉप जे आहे ते स्ट्रीट पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे 4.2 मीटर. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला डायग्राम काढता येईल. डायग्राम काढताना तुम्ही नेम कोणतेही देऊ शकता. आता आपल्याला इथे थोडी माहिती लिहावी लागते. पहा, in the figure, segment BD represent the street. Okay, then segment FB and segment GD represent the walls, represent the walls of two buildings. Walls of two buildings on either side of the street. ओके. ठीक आहे, इथे मी इथेच एवढीच लिहितोय माहिती. देन सेगमेंट CA पहा आणि CE. सेगमेंट CA and CE represents आता ही फर्स्ट पोझिशन आणि सेकंड पोझिशन आपल्याला लिहायची आहे. रिप्रेझेंट्स the first and second position of the ladder तर ही AC ही फर्स्ट पोझिशन आहे लॅडरची, आणि ती चेंज केल्यानंतर CE झाली.
म्हणजे ही सेकंड पोझिशन झाली. तर ही माहिती आपण इथे लिहिलेली आहे. आता याच्या आधारे आपण लिहू शकतो इथे लॅडर म्हणजेच एसी इज इक्वल टू सी इज इक्वल टू 5.8 मीटर हे दिलेलं आहे. देन AB इज इक्वल टू 4 मीटर, AB इज इक्वल टू 4 मीटर and D is equal to 4.2 मीटर. पहा, तर इथे आपण ही डायग्राम घेऊन तर त्याच्या आधारे पण इथं आपण माहिती कलेक्ट केलेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा, पुढचा पार्ट पहा, मी इथे घेतोय, जस्ट अ मिनिट. आता पुढचा पार्ट पहा. हा, आता आपल्याला काय करायचं आहे पहा, हे कसं सोडवायचं आहे तर तुमच्या आता लक्षात आलं असेल, हा ट्रायंगल एबीसी विचारात घ्या. हा जो पहिला ट्रायंगल आहे की नाही, तो एबीसी ट्रायंगल विचारात घ्या. मी इथे लाइनिंग करतोय पहा त्या ट्रायंगलला, म्हणजे लक्षात येईल. हा पहा, रेड इथे मी लाइनिंग केलेलं आहे पहा. तर हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे हे सांगायचं. अर्थातच इथे 2 साइड्स माहिती आहेत, थर्ड साइड आपल्याला पायथागोरस यूज करून फाइंड आउट करता येते. तेच इथे आपल्याला करायचं आहे. पहा, पुढे आपल्याला लिहिताना कसं लिहायचं आहे, इन ट्रायंगल एबीसी angle ABC is equal to 90 degree. Therefore, by आता हे नेक्स्ट लाईनला लिहायला पाहिजे. ठीक आहे, मी पुढे लिहितो, पण आपल्याला एक्झाम्पल इथे ते बसणार नाही, सोडून नेक्स्ट पेजवर घ्यावं लागेल. हा, therefore by Pythagoras theorem, पायथागोरस थेरम यूज करायचा. कसा करायचा आहे पहा, तर हा हायपोटेनिसचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. तर ह्या साइड्सच्या स्क्वेअरची सम अगोदर घेतो इकडे, म्हणजेच AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. तर ही सम इकडे अगोदर का घेतली, BC ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून इकडे लेफ्ट हँड साइडला घेतलेली आहे. आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. देअरफॉर AB ची व्हॅल्यू पहा 4 आहे, 4 स्क्वेअर प्लस BC आपल्याला फाइंड आउट करायची आहे, BC स्क्वेअर तसेच लिहिले, इज इक्वल टू AC आहे 5.8, तर त्याचा स्क्वेअर होणार आहे. हा, आता आपल्याला इथे सिम्प्लिफाय करायचे आहेत. पहा, 4 चा स्क्वेअर आहे 16 प्लस BC स्क्वेअर. हा, इथे आपण असंही केलं तरी चालेल, डायरेक्ट मी इथे BC स्क्वेअर ची व्हॅल्यू घेतोय. पहा, देअरफॉर BC स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर. आता हे स्क्वेअर करून मायनस केले तरी चालतील, किंवा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आपण त्याचं एक्सपान्शन कसं करतो त्या पद्धतीने करायचे आहे. आपल्या लक्षात आलं का, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आपण ए प्लस बी घेतो आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी घेतो. तर याचा इथे यूज केला तरी चालतो. तर याच्या आधारे आपल्याला देखील इथे ते सिम्प्लिफाय करणं सोपं जाईल. पहा, तर इथे फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे 5.8 प्लस 4 घ्यायचे आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये 5.8 मायनस 4 घेतली. ओके, आता इथे पहा, सम 5 प्लस 4 9.8 इंटू 5 मायनस 4 1 येणार 1.8. त्यांचा मग प्रोडक्ट करावा लागेल.
इथे करतोय मी पहा, इथे डेसिमल पॉइंट नाही असं समजून इथे प्रोडक्ट करायचं आहे. 1844 98 162 म्हणजे इथे आपल्याला जस्ट मिनिट, गोंधळ व्हायला नको. हा, तर इथे मी लिहिलेलं आहे पहा, प्रोडक्ट केलेला आहे इथे, तर तो इथे मिळालेला आहे. आता डेसिमल पॉइंट फक्त आपल्याला तिथे द्यायचा आहे. डेसिमल पॉइंट कुठे येणार पहा, तर 1 2 डिजिट सोडून इथे येणार आहे 17.64. हा बीसी स्क्वेअर झाला. आता याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. याचं स्क्वेअर रूट, देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ दी साइड्स, बीसी इज इक्वल टू, तर हा 1764 च स्क्वेअर रूट आहे 42, त्यामुळे 17.64 च स्क्वेअर रूट येणार आहे 4.2. तर बीसी ची व्हॅल्यू इथे आपल्याला 4.2 मीटर मिळालेली आहे. ही बीसी ची व्हॅल्यू आहे. ओके. हा, आता आपल्याला पुढे काय करायचं आहे पहा, जस्ट मिनिट. हा, आता आपल्याला बीसी ची व्हॅल्यू मिळालेली आहे, तर ही मी बॉक्स मध्ये ठेवतो. बीसी ची व्हॅल्यू मिळाली. अशीच आपल्याला आता इथे सीडी ची व्हॅल्यू मिळवायची आहे, हे लक्षात घ्या. आणि सीडी ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर दोन्हींची सम करून आपल्याला बीडी ची व्हॅल्यू मिळेल. बीडी म्हणजे आपल्याला तिथे विड्थ ऑफ दी स्ट्रीट मिळेल, म्हणजे रस्त्याची रुंदी मिळेल. ओके, पहा आता. हा, आता पुढचा पार्ट पहा. तर आता आपल्याला इथे आता या इकडच्या राईट अँगल ट्रायंगलचा विचार करायचा आहे. मी इथे दाखवतोय पहा, ग्रीन लाइनिंग करतोय तो ट्रायंगल विचारात घ्या. हा ट्रायंगल पहा, ग्रीन कलरने लाइनिंग केलेला आहे, तर तो ट्रायंगल पहा. आता या ट्रायंगलचा विचार करायचा आहे आपल्याला, आणि इथे पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. पायथागोरस थेरम यूज करायचा असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल आहे हे सांगावं लागेल. आणि म्हणून पहा, आता इथे लिहायचं आहे इन ट्रायंगल CD, angle CD is equal to 90 degree, and therefore by Pythagoras theorem, by Pythagoras theorem, आता पायथागोरस थेरम इथे यूज करायचा आहे. घेताना मी इथं सीडी पासून स्टार्ट करतोय पहा, CD स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे पहा. आता व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळतं, देअरफॉर इथे सीडी ची व्हॅल्यू माहिती नाही आहे, त्यामुळे सीडी स्क्वेअर प्लस डी ची व्हॅल्यू पहा 4.2 आहे, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू सी पहा 5.8 आहे, त्याचा स्क्वेअर जस्ट मिनिट. जस्ट मिनिट. 5.8 स्क्वेअर लिहायचं इथे, स्क्वेअर. ओके, CD स्क्वेअर इज इक्वल टू, सॉरी, CD स्क्वेअर प्लस 4.2 स्क्वेअर प्लस
सीई ची व्हॅल्यू 5.8 स्क्वेअर. आता आपल्याला नेक्स्ट पार्ट सोडवायचा आहे. आता मला स्क्रीन थोडी रिकामी करावी लागेल, तर मी इकडचा पार्ट रिकामा करतोय. जस्ट अ मिनिट. इथे आपण या पार्ट मध्ये नेक्स्ट पार्ट आहे तो सोडवू. हा, तर हे एक्झाम्पल सोडवत असताना सोपं आहे, तर 2 टाइम्स इथे पायथागोरस थेरम यूज करायचा आहे, एवढं लक्षात येणं गरजेचं आहे. तर इकडे जो ट्रायंगल तयार झाला आहे सुरुवातीचा, आपण इथे पिंक कलरनी लाइनिंग केलेलं आहे, तर तिथे आपण पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आपण तिकडे ग्रीन कलरचा जो ट्रायंगल जे आहे, तर तिथे सुद्धा आपण पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. आता इथे पुढचा भाग पहा. तर इथे आता व्हॅल्यू ठेवायची आहे. सीडी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, त्यामुळे सीडी स्क्वेअर आहे तसं लिहितो. देअरफॉर सीडी स्क्वेअर प्लस डी ची व्हॅल्यू पहा 4.2. ती स्टेप आहे तशी लिहितो मी, रिपीट करतो इथे 5.8 स्क्वेअर. ओके. हा, आता इथे पहा देअरफॉर सीडी स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 स्क्वेअर मायनस 4.2 स्क्वेअर. तर इथे सुद्धा आपण फॉर्म्युला यूज करून आन्सर काढू शकतो, इथे काढले तसं. तर मुद्दा मी इथे ती दाखवलेली आहे मेथड. तर इथे आपण स्क्वेअर करू. 5.58 चा स्क्वेअर कसा करतो पहा आपण. तर इथे 88 64 करायचे, डायरेक्ट लिहिता येतो. मी इथे डायरेक्ट लिहू शकतो पहा, असा सराव असेल तर लिहिता येईल. मी पुन्हा एकदा दाखवतो पहा. हा, जस्ट अ मिनिट. हा, तर आता आपल्याला तिथे पहा शेवटचं आपल्याला काय मिळालं होतं. तर सीडी स्क्वेअर प्लस लास्टची लाईन मिळालेली पहा, डी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. पहा, हे कंटिन्यू करतो इथे. सीडी स्क्वेअर प्लस डी ची व्हॅल्यू आपण 4.2 ठेवली होती स्क्वेअर, आणि इकडे 5.8 स्क्वेअर. ओके. तर त्यानंतर आपण सीडी स्क्वेअर लिहिलं होतं 5.8 स्क्वेअर मायनस 4.2 स्क्वेअर, आणि आपण 58 चा स्क्वेअर करत होतो. मी डायरेक्ट इथे लिहिला होता 3364. कसा, 88 64 करायचे, तिथे हाचाला 6, 85 40 दोन्ही 80 ने 680, हाचाले 8, आणि मग 5 5 25 ने 8 33. तर असा डायरेक्ट आपल्याला तो करता येतो, हे लक्षात घ्या. ओके. जस्ट अ मिनिट, वेळ पण संपत आली. हा, तर इथे डेसिमल पॉइंट येईल. इथे डेसिमल पॉइंट असेल तर तिकडे पण डेसिमल पॉइंट येतो. त्यामुळे इथे आन्सर लिहिताना पहा 5.8 चा स्क्वेअर 33.64 होणार. इथे डेसिमल पॉइंट असेल तर इथे पण डेसिमल पॉइंट येणार आहे. मायनस 42 चा स्क्वेअर इतका येतो, आणि इथे डेसिमल पॉइंट मग घ्यायचा आहे. त्याच्यामुळे इथे हे पहा 33.64 मायनस 17.64, इथे मायनस केल्यानंतर इकडे 0 येतात, 6, आणि इथे 1, म्हणजे ओनली 16 येतात. सीडी स्क्वेअर इज इक्वल टू, अँड देअरफॉर सीडी इज इक्वल टू 4 मीटर. तर इथे आपल्याला सीडी ची व्हॅल्यू मिळालेली आहे 4 मीटर इतकी, आणि याच्या अगोदर आपण कोणाची व्हॅल्यू काढलेली आहे, बीसी ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता नाव बीडी इज इक्वल टू बीसी प्लस सीडी. बीसी प्लस सीडी डायग्राम मध्ये पहा, म्हणजे लक्षात येईल. इथे रिझन लिहितोय मी, बी डॅश सी डॅश डी, बी डॅश सी डॅश डी. आता इथे व्हॅल्यू ठेवा. बीसी ची व्हॅल्यू मिळालेली होती 4.2,
आणि प्लस आता CD ची व्हॅल्यू मिळालेली आहे 4. Therefore BD is equal to 8.2 मीटर. आणि मग लास्टला आन्सर लिहायचा आहे width of the street. Therefore width of the street is equal to 8.2 मीटर. तर इथं आपल्याला हे फायनल आन्सर मिळालेलं आहे. ओके, हे एक्झाम्पल आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. हे साईडला मी कॅल्क्युलेशन केलेले आहे तुम्हाला समजावं यासाठी. ओके, हा एक्झाम्पल सोपं आहे, दिसायलाच मोठं दिसतं, फक्त वर्ड्स मध्ये असल्यामुळं सराव करायचा आहे.